हॅलो. हाय मुलांनो. कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. ठीक आहे. तर आज जसं तुम्ही बघू शकता, आपला जो टॉपिक आहे तो आहे मोशन इन अ प्लेन. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं सध्या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं बीटेक थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर हे होतं माझ्याबद्दल. आणि आता आपण सुरू करूयात. जो टॉपिक आहे आपला मोशन इन अ प्लेन, हा आपला थर्ड टॉपिक आहे फिजिक्सचा, राईट. आणि मग जे पण आपले क्वेश्चन्स आहेत किंवा जी पण थिअरी आहे, हो ना, ती आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके. सो सगळ्यांना आय गेस मेथड माहिती आहे आपली, हो ना. स्टार्टिंगला आपण जेवढं पण बेसिक आपल्याला कॉन्सेप्ट वगैरे लागणार आहेत चॅप्टरचे, ते आपण डिस्कस करतोय क्विक रिकॅप म्हणून. आणि त्यानंतर जे पण सोल्युशन्स आहेत, हो ना, ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण बघूयात. तर त्याआधी काही काही बेसिक गोष्टी आहेत ते आपण डिस्कस करूयात, हो ना. जे मोशन इन स्ट्रेट लाईनचे कॉन्सेप्ट होते ते मी फक्त एक्सपेक्ट करतो की सगळ्यांना माहिती आहे, राईट. तर फर्स्ट जसं व्ही असतं आपलं, व्ही सगळ्यांना माहिती असते, फायनल वेलॉसिटी, राईट. मग आपल्याकडे यू असतो, यू असते इनिशियल वेलॉसिटी, बरोबर. मग एस झालं आपलं डिस्प्लेसमेंट, ए असतं आपल्याकडे ऍक्सेलरेशन, आणि टी जे आहे ते आहे आपलं टाइम इंटरवल, हो ना, जे आपण कन्सिडर करतोय त्या पार्टिकल साठी. ओके. मग जेव्हा आपण बोलतोय का प्लेन बद्दल, ठीक आहे, तर प्लेन मध्ये पण आपल्याकडे जवळपास सेम इक्वेशन्स असतात. पण फरक असा राहतो की ते दोन डायरेक्शन मध्ये अप्लाय होतात, राईट. कुठकुठले ऍक्सेस झाले, एक्स ऍक्सेस झाला आणि वाय ऍक्सेस झालं. ठीक आहे. तर सपोज मी मोशन इन अ प्लेन मधलं बोलतोय, ओके, कारण आपलं टॉपिक तोच आहे, राईट. मोशन इन अ प्लेन आपण ते कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. तर फक्त जे स्ट्रेट लाईन होते त्याचे टर्म्स तुम्हाला मी रिवाइज करवले, तर ते तुम्हाला रिझन कळेल का. ठीक आहे. आता व्ही इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे का असतं यू प्लस ए टी, राईट. आता जेव्हा मी प्लेन मध्ये कन्सिडर करेल तर माझ्याकडे काय टर्म्स येतील. सपोज माझ्याकडे येईल व्ही वाय. व्ही वाय म्हणजे काय, वेलॉसिटी त्या पार्टिकलची वाय डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. प्लस इज इक्वल टू यू वाय, इनिशियल वेलॉसिटी वाय डिरेक्शन मध्ये, प्लस ए वाय ऍक्सलरेशन वाय डायरेक्शन मध्ये, आणि टाइम पिरियड जो आपण कन्सिडर करतोय सेम. जर मी लिहिलं एस, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, राईट. तर मोशन इन द प्लेन मध्ये काय होईल, हे होईल एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. ए काय झालं, एक झालं यू झालं, एस वाय म्हणजे काय झालं आपलं डिस्प्लेसमेंट झालं पार्टिकलचं वाय डिरेक्शन मध्ये, राईट. आणि एक अजून एक फॉर्म्युला मग आपल्याकडे तो व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू तुमचा यू वाय स्क्वेअर प्लस टू ए वाय एस. ओके. हे झालं वायच्या करस्पॉन्डिंग. मी फक्त जी स्क्रीन आहे माझी ती थोडीशी एनलार्ज करतो पण तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी, किंवा म्हणजे मला स्पेस भेटेल जास्त लिहायला. ऑल राईट. ओके. तर हे झालं आपलं फॉर वाय मध्ये, हो ना, डायरेक्शन इन वाय. सेम वे मध्ये आपल्याकडे असेल एक्स ऍक्सिसच्या करस्पॉन्डिंग, त्याच्यात काय येणार, सेम इक्वेशन. व्ही एक्स होईल तुमचं यू एक्स प्लस ए एक्स टी, एस एक्स होईल यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर, आणि व्ही एक्स स्क्वेअर होईल तुमचं यू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स एस. ठीक आहे. क्लिअर आहे हे. आता जेव्हा आपण मोशन बद्दल बोलतो तर याच्यामध्ये टर्म येते आपली रिलेटिव्ह मोशन, हो ना. हे सगळ्यांना लक्षात असेल रिलेटिव्ह मोशन काय राहतं. जेव्हा आपण स्ट्रेट लाईन ही बघत होतो त्यातही आपण ही टर्म बघितलेली. ओके. सो रिलेटिव्ह मोशन काय असते बॉडीची, जर मी बॉडी ए आहे माझ्याकडे आणि एक बॉडी बी आहे, राईट. बॉडी ए आहे आणि बॉडी बी आहे. ओके. तर जी रिलेटिव्ह आहे कसली, बी ची. ठीक आहे. जर मी बोलतो की मोशन ऑफ अ बॉडी ए रिलेटिव्ह टू बी,
ठीक आहे. तर याचा काय अर्थ होतो की जो एचा मोशन आहे बीच्या फ्रेम पासून, तर याला आपण लिहितो व्ही बी ए आणि याला मी लिहिणार व्ही बी मायनस व्ही ए. ठीक आहे. व्ही बी ए काय, ही आहे तुमची वेलॉसिटी ऑफ बी ॲज ऑब्झर्व्ड फ्रॉम ए. ठीक आहे. आणि व्ही आणि व्ही ए म्हणजे काय झाली, वेलॉसिटी ऑफ बी फ्रॉम अर्थला ॲज अ रेफरन्स आणि वेलॉसिटी ऑफ ए ॲज अर्थला रेफरन्स. ठीक आहे. हे झालं. आता मुलांना याच्यामध्ये आपले जे प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, मोस्ट ऑफ देम असतील तुमचे रेनमॅन प्रॉब्लेम किंवा रनिंग प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रीम क्रॉसिंग प्रॉब्लेम्स वगैरे तसे. ठीक आहे. तर यात काय होतंय की तुम्हाला सपोज कन्सिडर दिली एक सिच्युएशन सांगितली मी की एक माणूस आहे जो अपहिल पळतोय. ठीक आहे. अपहिल पळतोय जेव्हा पाऊस येतोय, राईट. आता काय होणार आहे की त्या माणसाला थोडं हार्ड आहे ना डिसाईड करायला की तो कुठल्या साईडनी भिजेल किंवा तो जो माणूस आहे हो ना, तर त्याचं आणि रेनचं रिलेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू इच अदर, बरोबर. तर अशा कंडिशन मध्ये काय होतं, ते लोक आपल्याला प्रोव्हाइड करतात व्हेलॉसिटीचे कॉम्पोनेंट्स. ठीक आहे. काय प्रोव्हाइड करतात, ते आपल्याला प्रोव्हाइड करतात व्हेलॉसिटीचे कॉम्पोनेंट. सपोज तुम्हाला मॅनची व्हेलॉसिटी दिली आहे, व्ही एम लिहितो मी ॲज से 6i प्लस जे, आणि तुम्हाला व्हेलॉसिटी दिली आहे रेनची, ती आहे 3i मायनस 3j. आता मुलांना हे बघा, मी जेव्हा व्ही एम लिहितो ही व्हेलॉसिटी झाली आय कॅप जे कॅप. हे काय माझ्याकडे स्केलर आहेत, वेक्टर आहेत, वेक्टर आहेत, राईट. का, कारण याच्यामध्ये माझ्याकडे काय डायरेक्शन पण आहे आणि टर्म्स पण आहेत, राईट. स्केलर्सला काय असतो, स्केलरला डायरेक्शन नसतो, वेक्टरला काय असतो डिरेक्शन असतो, राईट. तर आय आणि जे तुम्हाला हे दिलंय. तर आता काय करणार, जेव्हा मला रिलेटिव्ह फाइंड करायचं याच्यामध्ये, राईट, म्हणजे काय करायचंय मला, व्ही आर एम, राईट, वेलॉसिटी वेक्टर. तर हे काय होणार आहे, हे होईल माझं व्ही आर मायनस व्ही एम, बरोबर. तर आता रिलेटिव्ह मोशन, आता मी सपोज याच्या टर्म्स मध्ये लिहिलं, काय माझ्याकडे 3i आहे आणि मायनस 3j आहे, राईट. तर याचा रिलेटिव्ह कुठे जाईल माझा, इकडे जाईल. हा झाला माझा व्ही आर, बरोबर. हा झाला माझा 3i कॅप, हा झाला माझा मायनस 3j कॅप. ओके. हे कॉम्पोनेंट्स आपल्याला कळतातच सगळ्यांना ना. हा झाला तुमचा आय कॅप, हा आहे तुमचा जे कॅप आणि हा आहे तुमचा के कॅप. ठीक आहे. आणि यांच्याच ऑपोजिट डिरेक्शन मध्ये होईल मायनस के कॅप मायनस आय कॅप आणि हे होईल तुमचं मायनस जे कॅप. ठीक आहे. हे कळलंय सगळ्यांना, चालेल. ठीक आहे. तर काय सांगितलं आपल्याला, व्ही आर मायनस काय करायचे व्ही एम. व्ही एम काय आपला 6i प्लस जे, राईट. तर हा झाला तुमचा जे कॅप आणि हा झाला तुमचा 6i कॅप. त्याचं रिलेटिव्ह काय बनेल, याचं रिलेटिव्ह बनेल इथे व्ही एम. ओके. तर याला मी सॉल्व्ह करणार सपोज, तर काय भेटेल मला रिलेटिव्ह भेटेल समथिंग लाईक 6i मायनस हे, राईट. आणि हे रिलेटिव्ह आहे माझी, सो हे बनेल मायनस 4j कॅप आणि इकडे माझ्याकडे मायनस 3i कॅप. आणि याच्या दोघांचा रिलेटिव्ह जो बनेल हा इथे बनेल माझा व्ही आर एम. ओके. चल, तर आता याच्याने आपण काय बघू शकतो की विथ रिस्पेक्ट टू द मॅन, हो ना, माणसाच्या हिशोबाने जो पाऊस आहे तो त्याला कुठल्या अँगल वरती हिट करतोय, ह्या, हो ना, ह्या डिरेक्शन मध्ये हिट करतोय. तर आपण थिटा फाइंड करू शकतो, आपण अँगल फाइंड करू शकतो. अँगल काय येणार, टॅन इनव्हर्स ऑफ 3/4. ठीक आहे. तर जर मी कन्सिडर केलं की माणूस जो आहे तो माझा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये रन करतोय, ठीक आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जो माणूस आहे माझा तो धावतोय, तर माणसाने काय करायला पाहिजे, तर सपोज त्याला बॅग आहे त्याच्याकडे, तर ती त्याने त्याच्या पाठीवरती ठेवायला पाहिजे. का, तो असा पळतोय, पाऊस असा येतोय, तर बॅग त्यांनी मागे ठेवली तर बॅग भिजणार नाही त्याची. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा की काय होईल जर माझा जो व्हेलॉसिटी आहे, राईट, जो रेनचा आणि मॅनचा आहे तो इक्वल होतोय, त्याचा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे तो सपोज इक्वल होतोय. तर ह्या सिच्युएशन मध्ये काय होणार की पाऊस जो आहे तो त्या माणसाला कुठल्याच साईडनी लागणार नाही, हो ना. तर अशा टाईपचे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत की कोणी काय स्पीडनी पळायला पाहिजे किंवा जायला पाहिजे की ज्याच्यामुळे ते कमी भिजतील, हो ना, हे सगळं डिपेंड होतं तुमचे रिलेटिव्ह मोशनच्या व्हेलॉसिटीज वरती. ठीक आहे. तर हे झालं तुमचं रिलेटिव्ह मोशन. नेक्स्ट येतं आपल्याकडे येतो नेक्स्ट जो टॉपिक आहे
तो येतो प्रोजेक्टाईल मोशनचा. ओके, प्रोजेक्टाईल मोशन सगळ्यांना माहिती आहे काय असतं प्रोजेक्टाईल मोशन, हो ना. आता तुमच्यापैकी कित्येक जण क्रिकेट खेळता मला सांगायचंय. सगळेच खेळत असतील, हो ना. म्हणजे कोणाचा दुसरा स्पोर्ट जरी असेल पण आपण क्रिकेट कन्सिडर करू. ठीक आहे, तर हे बघा काय होतं जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताय, राईट, बॉलरनी बॉल फेकला आणि बॅट्समननी त्याला मारलाय उंच एकदम, हो ना, बाउंड्री लाईन वरती. रोहित शर्मा कशी सिक्स मारतो म्हणून त्याच पद्धतीने. तर बॅट्समन इकडे आहे, त्यांनी शॉट मारला, राईट. तर बॉल, ठीक आहे, ही बाउंड्री लाईन आहे तुमची, हो ना, स्टेडियमची, आणि त्यांनी शॉट मारला, राईट. सिक्स असा गेला आणि नंतर बॉल स्टँड मध्ये जाऊन पडला, हो ना. मग त्याच्यात बघ आपल्याला मॅच मध्ये दाखवता की हो बॉलची जी ट्रॅजेक्टरी आहे, हो ना, असा गेलाय बॉल तुमचा आणि असा पडला खाली, तर मग मॅक्सिमम हाईट दाखवता बॉलची किती आहे, हो ना. तर हा जो मोशन आहे, राईट, हा असतो तुमचा प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, काय म्हंटल मी, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जो कॉम्पोनंट यूज होत आहे, हो ना, तो आहे फक्त ऍक्सेलरेशन, ती पण ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अप्लाय होते. ओके, तर आपल्याला सपोज कुठले पॅरामीटर शोधायचे यामध्ये, तर आपल्याला जे इक्वेशन्स आहेत मोशनचे ते आपण अप्लाय करू शकतो एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये, ज्याच्याने अननोन पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला भेटतील. ठीक आहे, हे झालं. मग आता सपोज आपण विचार केला ना क्वेश्चन्स वगैरेचे, तर क्वेश्चन्स काय करणार आपण, कसे सॉल्व्ह करणार ते आपण बघूयात पुढे. ठीक आहे, तर बेसिक जी आपण म्हणतो की जी थिअरी आहे, हो ना, जी आपल्याला गरज आहे या चॅप्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ती एवढीच होती. बट तरी मेन म्हणजे जे फॉर्म्युलाज आहेत आपले ते मी तुम्हाला एकदा सांगून घेईल. ठीक आहे, तर आपण एक क्विक लुक घेऊयात सगळ्या फॉर्म्युलाज वरती. ठीक आहे, तर फर्स्ट झालं की सपोज बेसिक सगळ्यात आधी, ठीक आहे, व्हेलॉसिटी काय आहे तुमची, व्हेलॉसिटी आहे आपली एक फिजिकल वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, व्हेलॉसिटी काय आहे, फिजिकल वेक्टर क्वांटिटी. ओके, मग जी मॅग्निट्यूड आहे किंवा स्केलर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे आपल्या व्हेलॉसिटीचा, त्याला आपण म्हणतो स्पीड. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण, स्पीड म्हणतो. ओके, तर मॅग्निट्यूड जो असतो आपल्या व्हेलॉसिटी वेक्टरचा, तो आपण डिनोट कशाने करतो. ओके, तर सपोज माझ्याकडे मॅग्निट्यूड ऑफ व्ही आहे, याला मी लिहितो अंडर रूट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. ठीक आहे, मग ऍक्सेलरेशन येतो नेक्स्ट. ठीक आहे, हे सगळे टर्म्स आपण बघितलेत मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये, आता आपण बघतोय मोशन इन प्लेन मध्ये. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशन अलॉंग एक्स तुमची होईल डी बाय डी टी व्ही एक्स, आणि ऍक्सेलरेशन इन वाय होईल तुमची डी बाय डी टी व्ही वाय. ओके, चलो. मग नंतर आपण जे इक्वेशन होते आपण ते बघितले, राईट, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हो ना, मग तेच आपण व्ही एक्स व्ही वाय आणि यू एक्स यू वाय साठी बघितले. ओके, मग जेव्हा आपण डिस्कस करतोय मोशन इन अ प्लेन मध्ये, आपल्याकडे दोन मोशन आहेत. सपोज एक झालं सर्क्युलर मोशन आणि एक झालं प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, मोशन इन अ स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स माहिती आहे आपल्याला, इक्वेशन्स ऑफ मोशन इन अ प्लेन माहिती आहे. आपण आता बघूयात जे इक्वेशन्स आहेत आपले प्रोजेक्टाईल मोशन साठी. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हो ना, हा यूज होणार आहे आपला, इक्वेशन्स ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, म्हणजे जे फॉर्म्युलाज आहेत किंवा जे कॉन्सेप्ट आहेत आपले जे यूज होणार आहेत ते. सो तुम्हाला हेच सांगितलं मी. सपोज हा मी माझा मोशन कन्सिडर करतोय, राईट, माझ्याकडे हा पॉइंट आहे सपोज कुठला, राईट, तर प्रोजेक्टाईल मोशन कसं जातो माझं असं. ओके, सो व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये फक्त काय यूज होते माझी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, बॅट्समननी शॉट हिट केला, राईट, याच्यात काय झाला, हा झाला त्याचा यू, अँगल आहे माझ्याकडे थीटा. सपोज हा कॉम्पोनंट यू आहे, तर हा कॉम्पोनंट काय झाला, हा झाला माझा यू कॉस थीटा, राईट. तर इथे पण काय झालं, यू कॉस थीटा. आणि जो हा कॉम्पोनंट आहे हा, ठीक आहे, एक मिनिट, जो हा कॉम्पोनंट आहे माझा, हा काय झाला, हा झाला यू साइन थीटा. ठीक आहे, चलो.
तर वाय काय माझं, वाय माझा होईल ए एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर, हो ना, हा झाला वाय, हा आहे एक्स. ओके, आता फॉर्म्युलाज आपण जेव्हा म्हणतोय, ओके, तर फर्स्ट येईल तुमचं कॉम्पोनंट्स ऑफ वेलॉसिटी ऍट टाइम टी. ठीक आहे, कॉम्पोनंट्स ऑफ वेलॉसिटी ऍट टाइम टी. ठीक आहे, तर यू एक्स होईल आपलं यू कॉस थिटा आणि यू वाय होईल यू साइन थिटा मायनस जी. ओके, सेकंड सेकंड आहे पोझिशन, पोझिशन ऍट टाइम टी. ओके, पोझिशन ऍट टाइम टी काय, एक्स होईल तुमचं यू कॉस थिटा इंटू टी, राईट, वेलॉसिटी इंटू टाइम, पोझिशन देणार आहे, वाय काय होणार यू साइन थिटा इंटू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. ठीक आहे, कळतंय. मग थर्ड आहे तुमचं इक्वेशन येते तुमची पाथची, इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. काम करून दोन कलर्सनी लिहितो, हो ना, तर तुम्हाला हेडिंग आणि फॉर्म्युला मध्ये थोडंसं डिस्टिंग्विशेबल वाटेल. ठीक आहे, तर हे काय येणार वाय इज इक्वल टू टॅन थिटा ऑफ एक्स मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स यू कॉस थिटा होल स्क्वेअर. हे काय इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. ऑल राईट, मग नेक्स्ट फॉर्म्युला येतो आपला टाइम ऑफ मॅक्सिमम हाईट. तुम्हाला बुकमध्ये मुलांना ह्या सगळ्या फॉर्म्युलांचे डेरिव्हेशन दिलेत, पण ते आपल्याला आता कामाला नाही आहेत, हो ना, ते आपण एक्सरसाइज वगैरे मध्ये सपोज क्वेश्चन आला तर ते बघू. आणि मेन जो आपला गोल आहे तो फक्त जे थिअरी आहे ती रिवाइज करायची आणि जे क्वेश्चन आहेत ते प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करायचे, राईट, सोल्युशन डिस्कस करायचे. ओके, तर दोन फॉर्म्युला, एक आहे टाइम ऑफ मॅक्स हाईट. टाइम ऑफ मॅक्सिमम हाईटला आपण डिनोट करतो टी एम नी, आणि याला मी म्हणतो यू साइन थिटा बाय जी. ओके, आणि टाइम ऑफ फ्लाइट जी आहे माझी ती होते माझी 2 टाइम्स टी एम. हो ना, आता नोट करा कसं जाईल मोशन माझं, इथपर्यंत जाईल, मॅक्सिमम हाईट रीच केला, हा टाइम आहे माझा टी एम, आणि टोटल टाइम काय, जेवढा टाइम मला 1.2 बी ला जावा लागतो तेवढाच पण माझ्या ह्या साईडलाही लागेल, हो ना, मिरर इमेज होते, राईट. तर हा टीएम आणि हा टीएम टोटल किती झालं 2 टीएम. तर टाइम ऑफ फ्लाइट काय झालं 2 टीएम इज इक्वल टू 2 टाइम्स यू साइन थिटा अपॉन जी. ओके, मग नेक्स्ट येतो आपल्याकडे मॅक्सिमम हाईट, हो ना, की जो प्रोजेक्टाईल आहे माझा तो मॅक्सिमम किती हाईट घेतोय. तर मॅक्सिमम हाईट जी आहे तुमची त्याला आपण डिनोट करतो एच एम नी. ठीक आहे, तुम्ही कॅपिटल एच एम लिहू शकता किंवा स्मॉल एच एम लिहू शकता, तुमच्यावर आहे. ठीक आहे, याला आपण डिनोट करतो यू साइन थिटा स्क्वेअर बाय 2g नी. ओके, आणि आता काय कॉम्पोनंट राहिला आपला, हो ना, हा मॅक्सिमम हाईट झाली, टाइम झाली, स्पीड झाली, ऍक्सेलरेशन झाली, हा कॉम्पोनंट राहिला, राईट. हॉरिझॉन्टल रेंज. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल रेंज काय असते तुमची, रेंजला डिनोट करतो आपण आर नी, ही असते यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. ओके, जी मॅक्सिमम रेंज आहे तुमची ती असते यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. ओके, आणि जी मॅक्सिमम रेंज आहे तुमची, ठीक आहे, मॅक्सिमम रेंज आता कुठल्या अँगल वरती असेल मला हे सांगायचं. ओके, तर मॅक्सिमम रेंजचे आपल्याला क्वेश्चन्स येतील, हो ना, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॅक्सिमम रेंज जी असते, सपोज माझ्याकडे एक सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट आहे की ज्यामध्ये माझी जी स्पीड वगैरे मी कंट्रोल करू शकतो, पण मग काय अँगल वरती मी ते गोष्टीला फेकायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे की ज्याच्यानी जी रेंज माझी ती मॅक्सिमम येईल, तर ही असते तुमची थिटा इज इक्वल टू 45 डिग्रीज. ओके, तर काय करणार मी सिम्पली या फॉर्म्युलामध्ये साइन 2 थिटाच्या जागेवर तुम्ही साइन थिटाला सबस्टिट्यूट करेल 45, राईट. तर साइन 2 थिटा कळेल माझा 1, तर रेंज मॅक्सिमम काय झालं माझं आर एम, आर एम झालं माझं यू स्क्वेअर बाय जी. ओके, क्लिअर. तर प्रोजेक्टाईल मोशनच्या मुलांना एक्झाम्पल काय काय असू शकतं की तुम्ही एक बॉलला वरती फेकताय, किंवा एक तुमचा मोशन आहे की मी गन मधनं मी शेल फायर केली वरच्या डायरेक्शन मधनं,
किंवा जे अजून तुमचे जे 2 डायमेन्शनल प्लेनर मोशन त्यात अजून काय काय असू शकते, एक मोशन एका बोटचं रिव्हरमध्ये, किंवा अर्थचा जो मोशन आहे सनच्या अवतीभोवती ते सगळं. ठीक आहे, तर ही झाली थिअरी आपली या टॉपिकच्या करस्पॉन्डिंग. एकदा आपण जी स्लाइड म्हणजे जी आपली एनसीआरटी आहे ती पण एकदा क्रॉस चेक करू ना, की आपण कुठली गोष्ट मिस आउट केली आहे का. तर एक हे झालं तुमचं स्केलर आणि वेक्टर्स, राईट. मग तुम्हाला मी सांगितलंय स्केलरला काय असतं, फक्त मॅग्निट्यूड असते. वेक्टरला काय असते, मॅग्निट्यूड सुद्धा असते आणि डायरेक्शन पण असतं. ओके, मग नेक्स्ट आपण बघितलं वेक्टर क्वांटिटीचं काय होतं. वेक्टर क्वांटिटीचं क्वांटिटी है ना, हे ज्याला मॅग्निट्यूड पण डायरेक्शन आहे, आणि हे फॉलो करतं ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन और इक्विव्हॅलेंटली द पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ऍडिशन. ठीक आहे, तर हे आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघू की एक्झॅक्टली काय आहे. पण आपण जेव्हा जिकडे रिलेटिव्ह मोशनचा कॉन्सेप्ट यूज केला तिथे ही गोष्ट आलेली. ओके, मग तुम्ही एनसीआरटी मध्ये जे तुम्हाला थिअरी दिली आहे ही वाचू शकतात. ओके, अजून खाली गेलो तर आपल्याला भेटतं पोझिशन अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. नेक्स्ट आहे इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, तर इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स मी जेव्हा बोलतोय, ठीक आहे, तर 2 वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल. हो ना, हा जो पॉइंट आहे हा नोट करायचा आहे. ठीक आहे, 2 वेक्टर्सला मी इक्वल तेव्हाच म्हणतो वेन नंबर 1 त्यांची जी डिरेक्शन आहे ती सेम आहे. ओके, they have same direction आणि they have same magnitude. ओके, क्लिअर आहे. चलो ठीक आहे, तर हे झालं तुमचं इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स बद्दल, राईट. मग नेक्स्ट येतं तुम्ही ऑल्सो तुम्ही याच्यामध्ये असे खूपसे क्वेश्चन्स बघाल हो ना, की तुम्हाला आता सपोज रिलेटिव्ह मोशन कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यामध्ये सपोज ए वेक्टर तुम्हाला दिलाय असा आणि बी दिलंय तुम्हाला असं, राईट. तर रिलेटिव्ह फाइंड करायचं, तर काय करतो आपण, फक्त जी टेल आहे हो ना, हा झाला हेड झाला तुमच्या वेक्टरचा, हा जो आहे, आणि हा पार्ट जो आहे हा आहे तुमचा टेल ऑफ द वेक्टर. तर आपण काय करतो, आपण टेलला टेलनी जॉईन करतो. ठीक आहे, काय करतो आपण, टेलला टेलनी जॉईन करतो. तर याच्यात काय होणार आहे, याचा जो ए इकडे जाईल आणि बी कुठे येईल, माझा बी इकडे येईल, राईट. आता दोघांचा जर मला रिझल्टंट फाइंड करायचं तर काय बघावं लागेल, दोघांचा जो हेड आहे माझा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, तर मी सबट्रॅक्ट करेल. बरोबर आहे, चलो ठीक आहे. तर हाच कॉन्सेप्ट आहे. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स होणार बाय रिअल नंबर्स. तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं तुमचं, की सपोज कन्सिडर करा ए वेक्टर आहे आपल्याकडे आणि एक पॉझिटिव्ह नंबर आहे सपोज लॅमडा. ठीक आहे, लॅमडा काय आपल्याकडे पॉझिटिव्ह नंबर आहे. तर काय होईल, मी जर या वेक्टरला लॅमडानी मल्टिप्लाय केलं तर हा माझा सेम होईल की त्याच वेक्टरची मी मॅग्निट्यूड लॅमडानी वाढवली तर. ठीक आहे, जर मी ए ला मल्टिप्लाय केलं 2 नी तर जो रिझल्टंट येईल तो माझा येईल 2a वेक्टर. ठीक आहे, आता जेव्हा मी फक्त मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाय करतोय, ठीक आहे, जेव्हा फक्त मॅग्निट्यूड इज गेटिंग मल्टिप्लाइड हो ना, जेव्हा मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करतोय, मॅग्निट्यूड मल्टिप्लिकेशन मध्ये डायरेक्शन जी आहे हो ना ती चेंज नाही होणार. ठीक आहे, डायरेक्शन वॉन्ट चेंज. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग नेक्स्ट हेच येतं तुमचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होणं, वेक्टर्सचं ग्राफिकल मेथड दिलेली आहे, राईट. तर आता जेव्हा तुम्हाला वेक्टर्सचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं तर काय करणार मी, आता सपोज हा एक ए वेक्टर आहे आणि हा माझ्याकडे आहे बी वेक्टर. ठीक आहे, काय करणार मी, बी ला उचलून बीचा जो टेल आहे तो उचलून एच्या हेडवरती ठेवेल. ठीक आहे, तर काय येणार, ए बी आला, रिझल्टंट माझा इथे येईल. ठीक आहे, रिझल्टंट आर काय येणार माझा ए प्लस बी. किंवा दुसरं ऑप्शन काय माझ्याकडे, बी ला ऍज इट इज राहू देईल आणि ए ची जी टेल आहे ती उचलून बीच्या हेडवर ठेवेल, राईट. तर इकडे पण रिझल्टंट काय आलं ह्या केसमध्ये, हा आला माझा आर इज इक्वल टू बी प्लस ए. ओके, तर आता हे जर दोन्ही फिगरला मी जॉईन केलं तर काय बनणार आहे माझ्याकडे बनतो पॅरलेलोग्राम. बरोबर, आणि हे जर मी कन्सिडर केलं, माझ्याकडे सपोज 2 किंवा 3 वेक्टर्स आहेत, राईट. एक आहे माझ्याकडे वेक्टर ए आहे, एक आहे माझ्याकडे वेक्टर बी आहे आणि एक आहे माझ्याकडे वेक्टर सी, राईट. आता ए आहे, सी आहे माझ्याकडे, बी. आता बी प्लस सी काय होणार आहे माझा, हा होईल. ए प्लस बी काय होईल माझा, हा होईल. आणि ए प्लस सी काय होईल, हा होईल.
नाही, हा काय होणार आहे माझा, हा होईल माझा वेक्टर ए प्लस बी प्लस सी. ओके, ही नोट करायची. हा जो आहे हा होईल माझा ए प्लस बी, हा आहे हा होईल माझा बी प्लस सी, आणि जी ही साइड आहे ही काय, ए प्लस ऍड होतोय, बी पण ऍड होतोय, सी पण ऍड होतोय. ऑल राईट, क्लिअर आहे. हे झालं वेक्टरचं तुमचं ऍडिशनचा पार्ट. मग सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स मध्ये काय होणार आहे, सपोज से माझ्याकडे ए वेक्टर आहे या डायरेक्शन मध्ये, बी वेक्टर आहे इकडे. सपोज हा माझा बी आहे तर मायनस बी काय होणार, डायरेक्शन चेंज, मॅग्निट्यूड राहील सेम, डायरेक्शन होईल चेंज. ओके, सो ए आहे इथे. ठीक आहे, आता सपोज मला ए प्लस बी करायचा आहे, तर ए प्लस बी काय होतो माझा, ए प्लस बी होतो हा पार्ट, राईट, आर इज इक्वल टू ए प्लस बी. बट आता सबट्रॅक्ट करायचं, तर मायनस बी कुठे झाला माझा, या डायरेक्शन मध्ये, तर हा जो आहे हा येईल माझा रिझल्टंट वेक्टर, हा होईल माझा ए मायनस बी. क्लिअर. चलो, मग नेक्स्ट येतं आपलं टॉपिक दिलेलं आहे यांनी तुम्हाला, रेझोल्युशन ऑफ वेक्टर्स, हो ना, की कसं रिझॉल्व्ह करू शकता तुम्ही कोलिनियर वेक्टर्सला, किंवा वेक्टर ए ला इन टर्म्स ऑफ छोटे जे तुमचे मॅग्निट्यूड आहे, किंवा दुसरे वेक्टर्स आहेत ए आणि बी ते. ठीक आहे, तर ही जी थिअरी आहे मुलांना, ही तुम्ही बघून घ्यायची एकदा. ओके, गो थ्रू करून घ्याल. ती मला नाही वाटत आहे आपल्याला पुढे एनसीईआरटी मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना एवढी यूज होईल. सो ते झालं. मग वेक्टर ऍडिशन झाली, अनालिटिकल मेथड, हे सगळे डेरिव्हेशन सारखेच गोष्ट आहेत, बट एक्झाम्स मध्ये तुम्हाला विचारत नाही. ठीक आहे, कॉन्सेप्टची तुम्हाला बेटर क्लॅरिटी लागत असेल सपोज, ठीक आहे, याच्या ऐवजी सुद्धा तर तुम्ही ट्राय करू शकतात ते. ठीक आहे, चलो, मग काही एक्झाम्पल्स दिसत आहेत मला इथे, हो ना, तुम्हाला लॉ ऑफ कोसाइन, लॉ ऑफ साईन्स वगैरे सांगितलंय, हे सुद्धा बघू शकता. आणि एक्झाम्पल्स दिले. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल दिले की मोटर बोट रेस करते हा स्पीड मध्ये, पाण्याचा करंट या साइड मध्ये, तर काय डायरेक्शन मध्ये कोणी जायला पाहिजे, किंवा रिझल्टंट व्हेलॉसिटी फाइंड करा. ओके, हे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत जे आपण पुढे एक्सरसाइज मध्ये बघणार आहोत. तर हे तुम्ही रिवाइज करू शकता, एकदा बघू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे पोझिशन वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट, हे सगळं आपण बघितलंय, हो ना, तुम्हाला सांगितलंय डिस्प्लेसमेंट काय असेल, काय काय असेल, तर हे सगळं त्याचं फक्त थेरॉटिकल गोष्ट आहेत. ओके, चलो, मग पुढे येतं ऍक्सलरेशन, हो ना, आपण इंडिव्हिज्युअल गोष्ट बघितली, फक्त जसं नॉर्मल स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आपल्याकडे सिंगल डिरेक्शनच कन्सिडर करायची राहते, यामध्ये काय चेंज होतो, यात आपल्याकडे येऊन जातात दोन कॉम्पोनंट, एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट. ठीक आहे, मग टॅन थिटा बघितलं होता आपण, राईट, जो अँगल होता त्यामध्ये. आणि नेक्स्ट येतो आपण फायनली आहे प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, तर प्रोजेक्टाईल मोशनचं जेवढे पण फॉर्म्युलाज आहेत, हो ना, ते बघितलेले आपण या रिजन मध्ये, जसं तुम्ही बघू शकता, राईट, टाइम ऑफ मॅक्सिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल, इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, हॉरिझॉन्टल ट्रेन्स, आणि या सगळ्या गोष्टी. आणि मग येतो आपल्याकडे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची जी थिअरी आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेल, जेव्हा आपल्याकडे त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन येईल. ठीक आहे, आणि आतासाठी आपण मग ती स्किप करू, आणि जे क्वेश्चन्स आहेत मे बी आपल्याला जे सॉल्व्ह करायचे ते आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, ओके, ती तुम्हाला आत्ताच करून घ्यायची आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे कॉन्सेप्ट आहेत ते. चल, एक काम करू, आपण करूनच घेऊयात आता. ठीक आहे, तर टॉपिक हेडिंग देऊ शकता तुम्ही, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हो ना. मग नंतर कसं आहे की सगळे जेवढे पण क्वेश्चन आहेत आपले ते आपण एका सेटिंग मध्येच सगळे सॉल्व्ह करून घेऊयात. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, नंतर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जसं तुम्ही मेला लागतो, हो ना, तर त्यामध्ये वेगवेगळे राईड्स असतात, हो ना, जायंट व्हील असतो, तर तो मोशन काय सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म स्पीड मध्ये, राईट, ऍक्सलरेशन त्याची काहीतरी स्पेसिफिक असेल, तो एका स्पीड मध्ये त्याच जागेवरती मूव्ह होतोय, हो ना. काय म्हणतो, आय गेस इंग्लिश मध्ये कॅरोझल म्हणतो आपण, नाही, कॅरोझल वेगळं झालं. ठीक आहे, कॅरोझल पण आहे, ते पण तुमचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे एक्स प्लेन मध्ये. जो जायंट व्हील म्हणालो तुम्हाला म्हटलो तो होतो तुमचा वाय प्लेनच्या याच्यामध्ये. ठीक आहे, तर काय होणार याच्यामध्ये, जेव्हा तुमची स्पीड कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, तुमची जी वेलॉसिटी आहे ती सारखी चेंज होत आहे. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे, आपण माझ्याकडनं सर्कल ड्रॉ होत नाहीये. ठीक आहे, चला. ओके, तर हे बघा, जर तुमची जी स्पीड आहे, ठीक आहे, ही जरी कॉन्स्टंट असली तरी जी वेलॉसिटी आहे तुमची ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, हो ना,
वेलॉसिटी तुमची दर पॉइंटला चेंज होते. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी आहे ती आपली सारखी सारखी चेंज होत राहते. का? कारण मी जर सर्कलच्या अराउंड मी फिरतोय तर माझी जी डायरेक्शन आहे ती कॉन्स्टंटली बदलत जाते, हो ना. तर म्हणजे मी बोलू शकतो की जसं मी हे जो तुम्हाला सांगतोय राईट, वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये इथे आलो की माझं इकडे लागते, इकडे आलो की इथे लागते, इथे आलो की इथे लागते, हो ना. आणि आतल्या साईडला काय माझं ऍक्सेलरेशन टुवर्ड सेंटर. ठीक आहे, ऍक्सेलरेशन का? कारण पिवट आहे, पिवटच्या अबाउट मी स्पेन होतोय, पिवटच्या अराउंड मी स्पेन होतोय, पिवटच्या अराउंड मी स्पेन होतोय, इकडनं स्पेन होतोय, राईट. तर दरवेळेस माझी जी ऍक्सेलरेशन असेल ती असेल माझी टुवर्ड्स द सेंटर. ओके, आणि जो डायरेक्शन ऑफ मोशन आहे माझा, डायरेक्शन ऑफ मोशन हा झाला. ओके, तर हे झालं तुमचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हो ना, वरच्या वरती. म्हणजे की काय मोशन आहे आणि कसं त्याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट मेनली ते. आता ठीक आहे, याच्यात आपण हे बघू की आता तुम्ही कन्सिडर करा की जो फॉर्म्युला आहे तो आपला काय येणार आहे, राईट. कारण चेंज होईल, सर्कलची रेडियस जर चेंज होते तर तुमचं स्पीड, वेलॉसिटी अशा सगळ्या गोष्टी चेंज होतील. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी ऍक्सलरेशन असते ती तुमची असते रेडियन मध्ये. ठीक आहे, तर ऍक्सलरेशन रेडियन ही तुमची असते वेलॉसिटी स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट तुम्ही ज्या पॉइंट वरती जिथे आहात. ठीक आहे, रेडियल ऍक्सलरेशनची पण जी युनिट तुमची असेल ती मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, रेडियल ऍक्सलरेशन जी आहे आपली ती आपण म्हणू शकतो की टीच्या याच्यामध्ये सपोज तुम्हाला काय म्हणतो एक्सप्रेस करायची आहे, तर हा जो टाइम पिरियड टी आहे तुमचा, ठीक आहे, टाइम पिरियड टी काय तुमचा, तो रेव्होल्युशन कम्प्लीट करायचा टाइम आहे. ठीक आहे, रेव्होल्युशन कम्प्लिशनचा टाइम आहे तो तुमचा. ठीक आहे, मग जर मॅग्निट्यूड आहे तुमची वेलॉसिटीची, ठीक आहे, ऑब्जेक्टची जी एका युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करते. ओके, सर्कम्फरन्स सी आहे आपल्याकडे, सी आहे सर्कम्फरन्स. ठीक आहे, मग व्ही आहे तुमचं काय म्हणतो वेलॉसिटी ऑब्जेक्टची. ठीक आहे, तर व्ही येतं आपलं व्ही इज इक्वल टू सी बाय टी. आता सर्कम्फरन्स काय असते, सर्कम्फरन्स असते आपली 2πr. तर वेलॉसिटीला मी काय म्हणू शकतो, 2πr बाय टी. आता जर मी हीच व्हॅल्यू व्ही ची जर मी ऍक्सलरेशन साठी यूज केली तर काय येणार माझ्याकडे, ए रेड येईल माझ्याकडे 4π² अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, चलो, मग हे झालं. अजून जे आपल्याकडे फॉर्म्युलाज येतात ते मग येतील आपल्याकडे जी अँग्युलर वेलॉसिटी झाली, हो ना, त्या सगळ्यांसाठी. तर अँग्युलर वेलॉसिटीला आपण रिप्रेझेंट करतो ओमेगानी. ठीक आहे, डब्ल्यू नाही आहे मुलांनो, हा आहे ओमेगा. ठीक आहे, तर ओमेगा ऍव्हरेज जो असतो तो आपला असतो डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी, हो ना. हा तुमचा आहे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन अ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, अँग्युलर झाली, मग येईल तुमच्याकडे इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी पण येईल, बरोबर. इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी ही तुमची येईल लिमिट ऑफ डेल्टा टी टू 0 डेल थीटा बाय डेल टी, हो ना, ही येईल तुमची डी थीटा बाय डी टी. ओके, मग हे झालं की येतं आपल्याकडे ते अँग्युलर ऍक्सेलरेशन, हो ना. मी अँग्युलर ऍक्सेलरेशनचं वरती तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय, बट अजून पण फॉर्म्युला जे आपले क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये सोपे पडतील, हो ना, जे बेटर वाटतील आपल्याला ते पण सांगून देतोय मी तुम्हाला. ठीक आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं तुमचं अल्फा, हे तुम्ही लिहू शकता डी डब्ल्यू बाय डी टी, किंवा याला म्हणू शकतो आपण डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. मग याचा जो ऍव्हरेज आहे, ठीक आहे, हे होईल आपलं डेल डब्ल्यू अपॉन डेल टी. ठीक आहे, इन्स्टंटेनियसला सो इन्स्टंटेनियसचा हे होईल तुमचं डी डब्ल्यू बाय डी टी. ठीक आहे, सेम राहील. रिलेशन सांगतोय वेलॉसिटीचा आणि अँग्युलर वेलॉसिटीचा, तर हा होईल तुमचा आर ओमेगा. ठीक आहे, आर कॅपिटल लिहू शकता तुम्ही, कुठे कुठे कॅपिटल डिनोट होतो किंवा स्मॉल पण डिनोट करू शकता. ओके, मग नेक्स्ट येतो टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशन. टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे काय, सपोज मी हा पॉइंट कन्सिडर करतोय, राईट, तर ह्या टॅन्जंटला ऍक्सलरेशन काय, हो ना, हा असतो तुमचा ए टी इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. तर हा काय येणार, व्ही काय माझा आर डब्ल्यू, राईट, तर आर टाइम्स डी ओमेगा बाय डी टी.
ठीक आहे, किंवा याला मी म्हणू शकतो ओमेगा dr बाय dt. डिपेंड्स की क्वेश्चन मध्ये आपल्याकडे कुठली टर्म नोन आहे. मग नेक्स्ट येतं आपल्याकडे रेडियल ऍक्सलरेशन, जे मी वरती सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, रेडियल किंवा याला आपण टर्म म्हणतो सेंट्रिपेटल. ठीक आहे, रेडियल और सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. तर हे काय असतं तुमचं, हे असतं तुमचं AR इज इक्वल टू वेलॉसिटीचा स्क्वेअर. ठीक आहे, वेलॉसिटीचा स्क्वेअर अपॉन जो रेडियस आहे ऑब्जेक्टच्या मोशनचा, रेडियस ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट मोशन. ठीक आहे, तर हे काय होणार आहे, रेडियस ऑफ ऑब्जेक्ट मोशन म्हणजे तुमचं झालं v²/r. ठीक आहे, मग अजून 2-3 फॉर्म्युलाज आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक होतं तुमचं नॉर्मल रिॲक्शनचा फॉर्म होतो. ठीक आहे, असलं नॉर्मल रिॲक्शन ऑफ रोड ऑन कॉन्केव्ह ब्रिज. मग याचा फॉर्म्युला तुमचा येतो n इज इक्वल टू mg cos θ प्लस mv²/2. मग कॉन्व्हेक्स ब्रिज पण येतो. कॉन्व्हेक्स ब्रिज मध्ये याचं उलट होऊन जातं. ठीक आहे, हे होतं तुमचं mg cos θ मायनस mv²/2. आणि मग बाकी स्किडिंग आणि ते सगळ्या गोष्टी येतात. तर हे जे कॉन्सेप्ट आहेत आपले, हे आपण बघूयात नेक्स्ट. ठीक आहे, तर जेव्हा आपण सर्क्युलर मोशन एकदम असं डीप मध्ये करूयात, तर तेव्हा हे सगळे टर्म्स येतील. ठीक आहे, तर आतासाठी जी थिअरी आपल्याला कव्हर करायची होती ती एवढीच आहे. ठीक आहे, मग नेक्स्ट जे आता आपण करणार आहोत ते आपण करूयात, आपण मूव्ह करूयात एक्सरसाइज वरती. ठीक आहे, तर फॉर्म्युला एवढेच आहेत, ज्याही गोष्टी आपण कव्हर केल्या इम्पॉर्टंट होतं, अँग्युलर स्पीड, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि ते सगळं. आता टाइम आहे एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. क्वेश्चन थोडेसे झूम करतोय म्हणजे तुम्हाला वाचता येतील, बाकी मी रीड करेलच, तर तेव्हा तुम्हाला कळतील. ओके, चलो एक सेकंड, मला सेट करू द्या स्क्रीन. या ओके, तर एकदा फक्त बघून घेऊयात क्वेश्चन किती येतो ना. 1, 6, 9, 13, 22. चलो ठीक आहे, तर जवळजवळ 22 क्वेश्चन्स आहेत. तर आता जो आपल्या सेशनचा टाइम उरलाय तो आहे फक्त 20 मिनिटाचा. तर त्यात आपण ट्राय करू 6, 7, 8 क्वेश्चन करायचे, आणि जे बाकीचे क्वेश्चन आहेत ते आपण करूयात नेक्स्ट सेशन मध्ये कम्प्लीट. ठीक आहे, तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो वाचायचा आहे तुम्ही. एक काम करा, आधी हेडिंग घेऊन घ्या, हो ना, एक्सरसाइज सोल्युशन्स. ओके, चला, तर रेडी आहात सगळे सॉल्व्ह करायला. क्वेश्चन नंबर 1. तर काय म्हणतोय क्वेश्चन, क्वेश्चन आहे स्टेट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटीज इफ इट इज अ स्केलर और वेक्टर, व्हॉल्यूम, मास, स्पीड, ऍक्सलरेशन, डेन्सिटी, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला टर्म्स दिलेत. ओके, आणि तुम्हाला म्हणतात की हे स्केलर आहे की वेक्टर आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, तर विचार करा काय शिकवलंय तुम्हाला. स्केलरला काय असतो, क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीज मध्ये आपल्याला फक्त असते मॅग्निट्यूड, आणि जी वेक्टर क्वांटिटी असते त्यामध्ये तो आपला डायरेक्शन सुद्धा. ओके, तर फर्स्ट काय दिलंय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय मला सांगायचं आहे, व्हॉल्यूम मध्ये डायरेक्शन असते नसते, राईट. तर व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम होईल स्केलर. ठीक आहे, नेक्स्ट मास. मासला डायरेक्शन आहे नाहीये, तर मास काय होणार तुमचं, स्केलर क्वांटिटी. नेक्स्ट स्पीड. स्पीड काय येणार आहे, स्पीड आपण काय म्हणतो, कुठल्या डायरेक्शन मधल्याची स्पीड आहे. ओके, सो डायरेक्शन आहे त्याला नाही. नेक्स्ट काय, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय होणार तुमची, ऍक्सलरेशन पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये असेल तर ऍक्सलरेशन होईल तुमची वेक्टर क्वांटिटी. ओके, मग डेन्सिटी अगेन, सॉरी स्पीड स्केलरला याचं राहून गेलं. ठीक आहे, डेन्सिटीला पण डायरेक्शन नसते, सो डेन्सिटी पण होईल तुमची स्केलर क्वांटिटी. मग नंबर ऑफ मोल्स पण होणार मुलांना आपली स्केलर क्वांटिटी, राईट. मग व्हेलॉसिटीला डायरेक्शन असतो ना, कुठल्या डिरेक्शन मध्ये चाललंय कुठे नाही चाललंय, तर ही होते वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी मध्ये मुलांना टर्म काय आला, अँग्युलर आलाय, पण नोट करायचं याला डायरेक्शन नसते. ठीक आहे,
फक्त मॅग्निट्यूड असतो अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा, तर ती होईल तुमची स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, कन्फ्युज नाही व्हायचंय. फ्रिक्वेन्सीसाठी स्केलर येईल. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट पाथ असतो, डायरेक्शन इन्व्हॉल्व्ह होते, तुमची डायरेक्शन इन्व्हॉल्व्ह होते म्हणून क्वांटिटी झाली वेक्टर. आणि फायनली काय दिलं तुम्हाला, अँग्युलर वेलॉसिटी. जर वेलॉसिटी जर वेक्टर आहे आपली, तर अँग्युलर वेलॉसिटी पण काय होणार आहे, वेक्टर क्वांटिटीच होणार आहे. ठीक आहे, क्लिअर. चल मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय, पिक आउट द 2 स्केलर क्वांटिटीज इन द फॉलोइंग लिस्ट. ठीक आहे, लिस्ट दिली, काय काय दिले, फोर्स, अँग्युलर मोमेंटम, वर्क, करंट, लिनियर मोमेंटम, इलेक्ट्रिक फील्ड, ऍव्हरेज वेलॉसिटी, मॅग्नेटिक मोमेंट, रिलेटिव्ह वेलॉसिटी. ओके, तुम्हाला पिकआउट करायचे 2 स्केलर क्वांटिटीज. सो काय गोष्ट माहिती आपल्याला, आपल्याला हे माहितीये की जे डॉट प्रोडक्ट असतो राईट 2 गोष्टींचा, तर तो आपल्याला काय देणार आहे. ठीक आहे, सपोज आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फोर्स दिलाय, अँग्युलर मोमेंटम आहे, वर्क आहे. तुला वर्क काय, वर्क आहे तुमची स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, काय ते सांगतो. वर्क तुमचा असतो फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, काय म्हटलो, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट प्रोडक्ट हा असतो तुमचा वर्क डन. ठीक आहे, तर जो डॉट प्रोडक्ट असतो ना 2 क्वांटिटीजचा, तो नेहमी असतो स्केलर. ठीक आहे, काय म्हटलो मी, डॉट प्रोडक्ट ऑफ एनी 2 क्वांटिटीज. ठीक आहे, क्वांटिटीज तुमचे ते स्केलर असू द्या, वेक्टर असू द्या. ठीक आहे, बट जर क्वांटिटी तुमची आहे आणि त्याचा जर मी डॉट प्रोडक्ट केला, तर डॉट प्रोडक्ट जो असतो तो नेहमी असतो तुमचा स्केलर. ठीक आहे, तर एक झालं तुमचं वर्क डन. ओके, फोर्स आपल्याला माहिती आहे, अँग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती आहे की वेक्टर क्वांटिटीज आहे. आणि नेक्स्ट जो आहे तुमचा तो आहे करंट. ठीक आहे, करंट का स्केलर आहे, कारण करंटला आपण डिस्क्राईब करतो फक्त त्याच्या मॅग्निट्यूडने. ठीक आहे, करंट इज डिस्क्राईब ओनली बाय इट्स मॅग्निट्यूड. हो ना, डायरेक्शनचा इंडिपेंडेंट असतो हा. ओके, मग बाकीचे टर्म्स बघू शकतो आपण. लिनियर मोमेंटम, डायरेक्शन इन्व्हॉल्व, इलेक्ट्रिक फील्ड ऑब्व्हियसली एका सर्टन रिजन मध्ये असते ती. ऍव्हरेज वेलॉसिटी वरतीच चेक केली आपण, अँग्युलर वेलॉसिटी, ऍव्हरेज वेलॉसिटी मध्ये डायरेक्शन येऊन जाते. आणि मॅग्नेटिक मुवमेंट हा पण असते का स्पेसिफिक रिजन साठी. ठीक आहे, तर हे झालं. नेक्स्ट काय दिलंय, पिक आउट द ओनली वेक्टर क्वांटिटी इन द फॉलोइंग लिस्ट. ठीक आहे, लिस्ट दिली, त्यामधनं वेक्टर क्वांटिटी ती फाइंड करायची. सो बघा काय काय दिलंय, प्रेशर, टेम्परेचर, इम्पल्स, टाइम, पॉवर, टोटल पाथ लेंथ, एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि चार्ज. ओके, आता प्रेशर काय आहे, प्रेशर कुठेही असू शकतं, डायरेक्शन इन्व्हॉल्व्ह होते, डायरेक्शन इन्व्हॉल्व्ह नाही होत. ओके, मग टेम्परेचर तर स्केलर आहे, फक्त मॅग्निट्यूड असतो. मग इम्पल्स मुलांना तुमचा असतो, मला माहिती नाही कोणाकोणाला माहिती आहे, इन केस तुम्हाला माहिती आहे तर वेल अँड गुड, ज्यांना नाही माहिती. इम्पल्स असतो तुमचा फोर्स इंटू टाइम. ठीक आहे, इम्पल्स काय तुमचा प्रॉडक्ट आहे फोर्सचा आणि टाइमचा. ठीक आहे, तर आता फोर्स काय आहे आपला, फोर्स आपली आहे वेक्टर क्वांटिटी आणि टाइम काय स्केलर. ठीक आहे, तर मी वेक्टरला एका स्केलरनी मल्टिप्लाय केला, तर प्रॉडक्ट जो आहे माझा काय येणार आहे, वेक्टर. ठीक आहे, तर इम्पल्स काय झालं, इम्पल्स झालं तुमची वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, बाकी टाइम स्केलर आहे, पॉवर स्केलर आहे, पाथ लेंथ डायरेक्शन इंडिपेंडेंट असते, एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, चार्ज, सगळ्या गोष्टी हे आहेत आपले इंडिपेंडेंट ऑफ डायरेक्शन. ठीक आहे, तर म्हणून सगळ्या झाले तुमचे हे स्केलर क्वांटिटीज. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4, स्टेट विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग अल्जेब्राइक ऑपरेशन्स विथ स्केलर अँड वेक्टर फिजिकल क्वांटिटीज आर मिनिंगफुल. ठीक आहे, किती कंडिशन्स दिल्यात तुम्हाला, 1 2 3 4 5 6 कंडिशन्स दिल्या. ठीक आहे, 6 कंडिशन्स दिलेत तुम्हाला. दर क्वेश्चन साठी मी 20 सेकंडचा टाइम देतोय. 2 मिनिटात फटाफट विचार करायचे आणि आन्सर मला खाली सांगायचे कमेंट्स मध्ये. चलो, ते झालं की आपण डिस्कस करूयात एकदा 4 तो ना सोल्युशन त्याचा काय, बट स्वतःहून ट्राय करा. ओके, चला तर मग डिस्कस करूयात आपण. हो ना, फर्स्ट काय दिलं तुम्हाला,
फर्स्ट दिलंय ऍडिंग एनी टू स्केलर्स. ठीक आहे, दोन स्केलर क्वांटिटीजला सपोज मी ऍड करतोय तर मिनिंगफुल आहे, राईट? का आहे मिनिंगफुल? रिझनिंग काय याची? मिनिंगफुल आहे कारण ऍडिशन जे आहे दोन स्केलर क्वांटिटीजची ती मिनिंगफुल आहे जर ते दोघं सेम फिजिकल क्वांटिटी असली. मी वेट मध्ये टेम्परेचर ऍड नाही करू शकत, बट वेट मध्ये मी वेट ऍड करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍडिंग अ स्केलर टू अ वेक्टर ऑफ सेम डायरेक्शन. स्केलर आणि वेक्टर कधी ऍड होऊ शकता का? नाही होऊ शकत, राईट? तर हे आहे तुमचं अनमिनिंगफुल. काय बोलतोय मी? सॉरी, नॉट मिनिंगफुल. ठीक आहे, का? कारण नाहीये वेक्टर क्वांटिटी, ज्याला डायरेक्शन असतो त्याला मी कसं काय स्केलर क्वांटिटी ऍड करणार? ठीक आहे, नेक्स्ट आहे मल्टिप्लाय करणं स्केलर आणि वेक्टरला. ही कंडिशन आपण बघितली, आपण मल्टिप्लाय करून बघितलंय हो ना स्केलरला वेक्टरनी. काय होणार आहे? वेक्टरची मॅग्निट्यूड वाढते, डायरेक्शन सेम राहते. फोर्थ, मल्टिप्लाइंग एनी टू स्केलर क्वांटिटीज. ऑब्विसली मिनिंगफुल आहे, करू शकता मल्टिप्लाय आपण दोन स्केलर क्वांटिटीजला. पण परत सेम गोष्ट त्याच्यामध्ये नोट डाऊन करायची आहे की त्यांचं जे आहे डायमेन्शन ते सेम असलं पाहिजे. डिफरंट जरी असलं तरी चालतं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशनला मग ऍड करायचे जर मला दोन वेक्टर्स तर करू शकतो मी? ऑब्विसली येस, हो ना? जर दोन वेक्टरची जर ऍडिशन मिनिंगफुल आहे, राईट? जर दोन वेक्टरची ऍडिशन आहे का? कारण ते दोघांचं जी क्वांटिटी आहे ती सेम असली पाहिजे पण. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे तुमचं ऍडिंग अ कॉम्पोनंट ऑफ अ वेक्टर टू द सेम वेक्टर. हो, मिनिंगफुल आहे. एक जो कॉम्पोनंट आहे माझा वेक्टरचा तो मी ऍड करू शकतो सेम वेक्टरला कारण त्यांचं डायमेन्शन ऑलरेडी सेम आहेत, राईट? तर याच्यामध्ये जी आपण कंडिशन चेक करत होतो वरच्या केसेसमध्ये हो ना सेम डायमेन्शनची, ती ऑलरेडी आज त्यांनी सॅटिस्फाय करूनच दिली आपल्याला. जर वेक्टर सेम आहे तर दोघांचं जे मिनिंग निघून येणार आहे ते सेमच राहील, राईट? चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. काय दिलं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5? रीड each of the statement below carefully and state with reasons if it is true or false. ठीक आहे, सांगायचंय की जे स्टेटमेंट्स आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. ओके, 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, विचार करायचे, सगळे क्वेश्चन वाचायचे आणि लगेच कमेंट्स मध्ये सांगायचे मला की कुठलं ट्रू आहे कुठलं फॉल्स आहे आपण डिस्कस करण्याच्या आधी. चलो, सोपेच क्वेश्चन आहेत मुलांना. ठीक आहे, जास्त काही हार्ड नाहीये, फक्त विचार करायचंय व्यवस्थित, शांत डोक्याने लक्ष द्यायचंय आणि मग सांगायचंय. ओके, तर डिस्कस करूया, है ना? सो काय सांगितलंय आपल्याला? फर्स्ट स्टेटमेंट काय दिली आहे? मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर इज ऑलवेज अ स्केलर. ट्रू आहे फॉल्स आहे? ट्रू आहे, हो ना? मॅग्निट्यूड जो आहे वेक्टरचा तो नेहमी नंबर असतो, तर नंबर काय आपला? स्केलर आहे. ऑल राईट, क्लिअर आहे? चलो नेक्स्ट, each component of a vector is always a scalar. True or false? False. का false? कारण की एका वेक्टरचा कुठलाही कॉम्पोनंट घेतला मी तो नेहमी का असतो? वेक्टरच असतो. ओके, थर्ड, द टोटल पाथ लेंथ is always equal to the magnitude of displacement vector of a particle. काय म्हणतोय? जो टोटल पाथ लेंथ आहे तो इक्वल असतो मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ पार्टिकल. विचार करा, काय स्टेटमेंट आहे हे? बरोबर वाटतंय का? नाही, ऑब्विसली फॉल्स आहे हा. का? कारण हे बघा, जो तुमचा असतो एक सेकंड, ठीक आहे, जो आपला असतो टोटल पाथ लेंथ, ठीक आहे, टोटल पाथ लेंथ आपली असते स्केलर क्वांटिटी, माहिती आहे सगळ्यांना, राईट? ठीक आहे, वेर ॲज जी डिस्प्लेसमेंट आहे आपली, ओके, डिस्प्लेसमेंट काय आपली? डिस्प्लेसमेंट असते वेक्टर क्वांटिटी, बरोबर? तर जेव्हा मी टोटल पाथ लेंथ घेईल, हो ना, टोटल पाथ लेंथ हे माझं नेहमी ग्रेटर असेल माझं कशापेक्षा? डिस्प्लेसमेंटच्या मॅग्निट्यूड पेक्षा. ओके, आणि याच्यात काय म्हणाले? ते म्हणाले की हे इक्वल असेल मॅग्निट्यूडला. नाही, हो ना,
इक्वल ते तेव्हाच असेल, ओके, इक्वल असेल तेव्हाच, इफ अँड ऑनली इफ ची कंडिशन लागेल. ठीक आहे, इफ अँड ऑनली इफ जे मोशन आहे हो ना पार्टिकलचा मोशन, किंवा इफ ऑन ऑनली इफ मोशन किंवा पार्टिकल जो आहे तुमचा तो मूव्ह करतोय का स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, तर क्वेश्चन मध्ये बोलत होते की जो टोटल पाथ लेंथ आहे तो तुमचा नेहमी इक्वल असेल मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ पार्टिकलला. ठीक आहे, तर ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट तुमची असेल फॉल्स. ठीक आहे, का? कारण टोटल पाथ लेंथ स्केलर क्वांटिटी असते, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे, तर स्केलर क्वांटिटी नेहमी वेक्टरपेक्षा मोठी. ठीक आहे, आणि इक्वल तेव्हाच असेल जेव्हा मोशन तुमचा पार्टिकलचा स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, सपोज जर त्यांनी तुम्हाला सांगितलं की जो तुमचं टोटल पाथ लेंथ आहे तो ऑलवेज असेल ग्रेटर देन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट वेक्टरच्या, हो ना, तर तुम्ही याला म्हणू शकता ट्रू. ओके, नाहीतर बाकी केसमध्ये काय येणार आहे तुमचा, बाकीच्या केसेसमध्ये हे येईल नेहमी फॉल्स. ऑल राईट, चल ठीक. फोर्थ काय दिलंय, द ऍव्हरेज स्पीड ऑफ अ पार्टिकल डिफाइंड as total path length divided by the time taken to cover the particle. ठीक आहे, ऍव्हरेज स्पीड माहिती आपल्याला काय असतो हो ना, टोटल तुम्ही पाथ जे घेतला आणि त्याच्यासाठी जेवढा टाइम लागला तुम्हाला तो झाला तुमचा टोटल, सॉरी ती झाली तुमची ऍव्हरेज स्पीड. तर ही आहे तुमची ग्रेटर देन ऑर इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ओव्हर द सेम इंटरवल ऑफ टाइम. काय इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, वेलॉसिटी तुमची झाली वेक्टर, राईट, वेलॉसिटी वेक्टर, स्पीड स्केलर, राईट. तर स्केलर क्वांटिटी काय म्हणालो तुम्हाला, स्केलर क्वांटिटी तुमची ग्रेटर देन ऑर इक्वल असू शकते वेक्टरला, बरोबर आहे. सो आन्सर काय येणार ट्रू. ठीक आहे, ट्रू, कारण द टोटल पाथ लेंथ जी असते ती तुमची नेहमी ग्रेटर देन किंवा इक्वल असते मॅग्निट्यूड ऑफ अ डिस्प्लेसमेंट एका पार्टिकलची. ठीक आहे, आणि लास्ट कंडिशन, लास्ट काय, 3 vectors not lying in a plane can never add up to give a null vector. 3 वेक्टर्स एका प्लेन मध्ये नाही आहेत ते कधीच ऍड होऊन आपल्याला नल वेक्टर नाही देऊ शकत. ट्रू आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे. ठीक आहे, का ट्रू आहेत, कारण जे वेक्टर्स तुमचे एका प्लेन मध्येच लाय नाही करत आहे. ठीक आहे, काय बोलतोय मी, जे वेक्टर्स तुमचे एका प्लेन मध्येच लाय नाही करत आहे ते रिप्रेझेंटच कसं काय करणार मी का ट्रायंगलच्या साईडनी, हो ना. दे कॅनॉट बी रिप्रेझेंटेड बाय द साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन द सेम ऑर्डर. ओके, नल वेक्टर साठी ती कंडिशन असते आपल्याला. सो तेच झालं, हो ना. तर याचसोबत जो क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 5 हा पण होतो सॉल्व्ह. ठीक आहे, मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 6. याच्यात काय सांगितलंय त्यांनी, एस्टॅब्लिश द फॉलोइंग वेक्टर इनइक्वालिटीज जॉमेट्रिकली और अदरवाइज. ठीक आहे, काय म्हणालेत, जे वेक्टर इनइक्वालिटीज दिलेत ते आपल्याला प्रूफ करून दाखवायचं. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे सॉल्व्ह करायला, हो ना, आणि आपल्याकडे आता आजचा एवढा टाइम नाही आहे. सो याच्यापैकी आपण एक काम करू शकतो की आताच्या सेशन मध्ये जे एक पार्ट आहे याचा मे बी तो डिस्कस करू शकतो, नाहीतर आपण एक काम करूयात, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 तो आधी सॉल्व्ह करूयात आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आणि बाकीचे सोल्युशन डिस्कस करूयात. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, काय दिलंय, गिवन तुम्हाला पाथ दिलाय आणि म्हणालेत, नाही पाथ नाही, ठीक आहे, ए प्लस सी प्लस डी तुम्हाला म्हणालेत की 0 आहे, तर कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट सांगितली की ए बी सी डी ऑल मस्ट बी अ नल वेक्टर. इज इट नेसेसरी, नाही, स्टेटमेंट इज फॉल्स. का नेसेसरी नाहीये ना की जे तुमचे सगळे वेक्टर्स आहेत ते 0च असू द्या, वेगळे कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतात, राईट. कॉम्बिनेशन असे असू शकतात की जे आपल्याला सम देतील 0. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेटमेंट तुमची झाली फॉल्स. सेकंड, मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस सी इक्वल्स द मॅग्निट्यूड ऑफ बी प्लस डी. ओके, येस, ही ट्रू आहे. काय ट्रू, सपोज माझ्याकडे ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 0 आहे, राईट. तर ए प्लस सी इज इक्वल टू मायनस ऑफ बी प्लस डी, हो ना. तर मायनस साइन काय डिनोट करतं, तुमची डायरेक्शन. बाकी हे जे टर्म्सचं ऍडिशन आहे हे काय डिनोट करतंय,
मॅग्निट्यूड, राईट. तर मॅग्निट्यूड जो आहे तो नेहमी काय पाहिजे आपल्याला, सेम पाहिजे. ओके, सो स्टेटमेंट ही आहे आपली ट्रू. ठीक आहे. थर्ड, द मॅग्निट्यूड ऑफ ए कॅन नेव्हर बी ग्रेटर दॅन द सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ बी प्लस सी अँड डी. ठीक आहे. एचा जो मॅग्निट्यूड आहे कॅन नेव्हर बी ग्रेटर देन, फक्त ग्रेटर देन, सॉरी, ठीक आहे, कॅन नेव्हर बी ग्रेटर देन बी प्लस सी प्लस डी. ओके, ही स्टेटमेंट पण ट्रू आहे, राईट. का? कारण जर माझ्याकडे ए प्लस बी प्लस सी प्लस डी 0 आहे, तर ए काय येणार माझा, मायनस ऑफ बी प्लस सी प्लस डी, राईट. तर मॅग्निट्यूड काय पाहिजे मला यांचा, मॅग्निट्यूड मला पाहिजे इक्वल. ठीक आहे, मॅग्निट्यूड मला काय पाहिजे, इक्वल पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो, आणि कंडिशन नंबर 3 काय माझी, लास्ट कंडिशन डी. काय म्हणालेत की बी प्लस सी मस्ट lie in the plane of A and D, आणि if A and D are not collinear, तर काय म्हणाले, बी प्लस सी जे आहे ते तुमचे लाय करायला पाहिजे प्लेन ऑफ ए आणि डी मध्ये, जर ए आणि डी तुमचे नॉन कोलिनियर आहेत, आणि ए आणि डी मध्ये पाहिजे जर ते कोलिनियर आहेत. ठीक आहे, आता हे नोट करा इकडे. तर काय होणार आहे, मी जर रिझल्टंट सम घेतला माझ्या 3 वेक्टर्सचा, कुठला, ए, बी प्लस सी आणि डी. ठीक आहे, हे माझा 0 कधी असेल, 0 माझा तेव्हाच असेल जर माझा बी प्लस सी जो आहे, ठीक आहे, हा प्लेन मध्ये आहे विच कंटेन्स ए आणि डी. ठीक आहे, काय म्हटलो, विच कंटेन्स ए अँड डी. ओके, त्याच कंडिशन मध्ये जो रिझल्टंट आहे माझा तो राहील. ठीक आहे, आणि हे जे 3 वेक्टर्स आहेत तुमचे, हे जे रिप्रेझेंट होतात, हे रिप्रेझेंट होतात तुमचे 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगलचे, 3 साइड्स ऑफ ट्रायंगल, बरोबर. आणि काय म्हणालेत की जर एल आणि ओ तुमचा जो एल आणि ओ जर कोलिनियर आहे, तर ते इम्प्लाय करतं की जो वेक्टर एम प्लस एन आहे तुमचा, तो लाईन मध्ये आहे ए प्लस बीच्या, बरोबर. जर तुमचा ए आणि डी जो आहे हा जर कोलिनियर आहे, तर हे काय इम्प्लाय करतं की जो वेक्टर आहे तुमचा, कुठला वेक्टर, बी आणि सी, हे कसल्या लाईन मध्ये, बी प्लस सी लाईन मध्ये आहेत तुमच्या ए आणि डीच्या. ओके, तर हा इम्प्लिकेशन तुमचा होल्ड्स ओनली अँड ओनली वेन द वेक्टर सम तुमचा ऑफ ऑल वेक्टर्स विल बी 0. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, चल, तर त्याचसोबत आपण जो सेशन आहे आपला तो एंड करूयात. तुम्ही लीव्ह करू शकता, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. ठीक आहे, ज्याचे आपण बाकीचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ओके, चलो, ठीक आहे, बाय. तुम्ही लीव्ह करू शकता सेशन.